पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भूत चांगली असतात का? त्रास नाही देत? काही भूत त्रास देतात। ह्या भूताने सगळ्यांना त्रास दिला। त्याने काय केलं माहितीये? त्याने सगळ्यांना जंगलाकडे नेलं। सगळेजण जंगलात गेले। सगळ्यांना वाटलं आता ससे दिसतील, काजूची झाडं दिसतील। असं काही घडलं नाही। भूताने सगळ्यांना 2 दिवस ताब्यात ठेवलं। सगळेजण खूप घाबरले। भीतीमुळे एकाला तर वेड लागलं। बापरे! आनंदी, या भूताची नको, दुसऱ्या भूताची गोष्ट सांग ना। बर, सांगते। आमच्या गावात ना एक तारू आजी आहे। खूप जीव आहे तिचा माझ्यावर। तर एकदा काय झालं, तारू आजी ना अशी गरम गरम वडे तळत होती। तिच्या समोर अशी एक मोठी खिडकी होती। मग काय झालं माहितीये? खिडकीतनं असा एक लांब मोठा भूताचा हात आला। ऐकलंस? काय झालं? काय नाही, वहिनी सॉलिड आहे. तू या गोष्टींना घाबरलास? मी नाही घाबरत. नक्की ना? हा हा. बरं ऐक, हे ओके, पण ह्याची तार आपण चेंज करून बघूया. हा, तार नसेल पण वायरचा बंडल असेल वर स्टोर रूम मध्ये. घेऊन ये जा. मी एकटा? तू या असल्या गोष्टींना घाबरतोस? जाऊ? जा आणि एकट्याने जायचं. जा. आणि ते भूत म्हणालं, ए तारू आजी, माका वडो दे. तारू आजी घाबरली. तारू आजीने असं गरमागरम वडा भूताच्या हातावर ठेवला. तारू आजीला वाटलं भूत गेलं. अचानक परत भूत आलं. भूताचा पुन्हा हात आला आणि भूत म्हणालं, माका अजून एक वडो पाहिजे. मग तारू आजीने पुन्हा एक वडा दिला. मग भूत सारखेच वडे मागू लागलं. पण तारू आजी पण काही कमी नव्हती. तारू आजीने काय केलं माहितीये? तारू आजीने कढईतलं गरम गरम तेल भूताच्या हातावर टाकलं. भूत जोरात किंचाळलं आणि पळून गेला. बापरे! भूताने जर आजीला काही केलं असतं तर? भूत खूप वाईट असतात. असतात काही भूत वाईट, म्हणून आपण लांब राहायचं असतं भूतापासून. असं काही नाही हो चिंगी, भूतापासून लांब जायचं नाही चिंगी. चिंगी, भूत त्यांना हवं तेच करतात. हो करतात मग. म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं. एकदा का मानगुटीवर बसली तर ते सोडत नाही आपल्याला. ही खूपच जास्त माझ्या विरोधात बोलतीये. सोडणार नाही अशीच. आपण सगळेजण एकत्र आहोत ना, मग भूतभीत काही करणार नाही आपल्याला. काही होत नाही. चला बसा आपापल्या जागेवर. बसा, खाली बसा. बस ग. आनंदी, सर भूत आलं तर काय करायचं? भूत आलं तर आपण रामरक्षा म्हणायची. तुम्हाला येते का रामरक्षा? नाही. ठीक आहे, मी म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा. नाही 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 आनंदी, नाही. आता रामरक्षा नाही म्हणायची. मला इथनं नाही जायचंय आनंदी. नको 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 नको. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा. अस्य श्री रामरक्षा. स्तोत्र मंत्रस्य. स्तोत्र मंत्रस्य. एक काम करा सगळ्यांनी, डोळे बंद करा. बुधकौशिक ऋषी.
रामरक्षिणी पळणारं भूत नाहीये मी. वा. इति श्री राम रक्षा श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. स्तोत्रम संपूर्णम. आनंदी, छान सांगितलीस हा गोष्ट. मज्जा आणलीस एकदम. नाहीतर या मुलांनी ना वात आणला असता. ऐका, मी आले हा लगेच. ताई मी आले. आता ना मी गोष्ट सांगते हा. अहो मी काही मदत करू का? करते. एक असते चिनी चेटकी. ए अत्तू, आम्हाला चायनीज भूत नकोय, आम्हाला इंडियन भूत पाहिजे. इंडियन भूत, इंडियन भूत, इंडियन भूत, इंडियन भूत, इंडियन भूत, इंडियन भूत, इंडियन भूत. मला हिंट येते. इंडियन कशाला? जरा काहीतरी वेगळं फॉरेनचं. इंडियन भूत. लाईट आल्या. काय रे राघव, काय आहे हा? घरात नवीन जोडप्याचं काय सुरू आहे? बघा बघा. आता लाईट आल्यात. काय करायचं तर घरी जाऊन करा. ते आपलं तिथे लाईट झाल्या. चिंगी, चला लाईट झाल्या, झोपायला जायचं. चल चल लवकर चल. चला. एकदा त्यांनी ठरवलं की आपण आता पोहायला नाही, रात्री आपण मासे पकडायला जाऊया. सगळेजण रात्री मासे पकडायला गेले. सगळ्यांना खूप मासे दिसले पाण्यात. जसे ते जवळ गेले, सगळे मासे गायब झाले. तर एकदा काय झालं, तारू आजीनं अशी गरम गरम वडे तळत होती. तिच्या समोर अशी एक मोठी खिडकी होती. मग काय झालं माहितीये, खिडकीतनं असा एक लांब मोठा भूताचा हात आला. मी काही मदत करू का? करते. लाईट आल्या.
हिचं लाजणं जरा अतिच होतंय. खरं तर सगळंच अति होतंय. सुखानं झोपू पण देणार नाही मी तुला. भूतालाच भूताच्या गोष्टी सांगितल्यास ना, मग बघ आता भूत काय करतंय ते. चळा चळा कापशील तू. कसला आवाज आला? कोण आहे? कोण आहे? चिंगे, तू काय झालं? काय नाही. तू घाबरलीस? तू पण घाबरलीस का? नाही नाही, तर ब्रेक केले ना, मी का घाबरू? मग अशी रात्री का फिरतेस घरात? पाणी प्यायला आलेले. पाणी पाणी. काय? मी देऊ का पाणी? हे घे. काय? मी नाही घाबरले. मी नाही घाबरले. नाही. मी पण नाही घाबरली. तू बाहेर का आलेलीस? ते मला असं वाटलं की कोणीतरी आहे असं वाटतंय का? कोणीतरी म्हणजे भूत असं वाटतंय का? चिंगी, घाबरलीस का ग? नाही ग, किती वेळा सांगू. नाही घाबरले. खरं सांगू, मला ना थोडी भीती वाटली. हो. हा, मी नाही अगं तुझ्या एवढी ब्रेव. अगं नसतं का भूत, स्टोरीतच असतं. बघ इथे आहे का भूत? आहे. आहे? नाही. चिंगी, भूत आला तर ग. भूत? ऐक ना, आज तू झोपशील का माझ्यासोबत? हे बघ कसं आहे ना, मी ना एकटी झोपायला घाबरत नाही, पण आता तू बोलतेस आणि तुला भीती वाटतेय म्हणून मी येते तुझ्यासोबत झोपायला. थँक्यू थँक्यू. तुला किती काळजी आहे माझी. आता चल ना जाऊया झोपायला. चल चल. तोडे काय झालं? ते बाबा, तू पण घाबरलास का रे? बाबा
चल ना आमच्यासोबत झोपायला. ठीक आहे, ये. हो. अरे तिथे नाही, इथे. आनंदीला भीती वाटतेय. चल ना बाबा, चल रे. प्रत्येक वेळेला माझंच गळतंय. करायला गेले एक आणि झालंय भलतच. घाबरली असेल ती, पण आता झोपली आहे शांत. तू पण झोप आता. कोण आहे? कोण आहे? हो हो हो. अहो हो, येते मी आज. हो हो हो. आई काय काय अगं? हा हा, बोला बोला. हा, काही नाही हो, काही नाही. अगं आई काय करतेस तिकडे? हो ना आई. हॅलो, काही नाही होती आई. हा, तुम्ही बोला. हा, अहो नाही हो, काल रात्री काय झालं, लाईट गेले ना, मग मुलांना गोष्टी सांगायला कोणतरी हवं ना, म्हणून थांबले. तुम्हाला सांगू, इतक्या गोष्टी सांगितल्या ना मी, इतकी मज्जा आली ना आम्हाला. काय काका हे खोटाटी आहे, खोटाटी. हे सगळं खोटं आहे. हिला एक पण गोष्ट माहित नाही, एक पण गोष्ट. चिंगू चिंगू थांब. काय नाही, मी करते नंतर तुम्हाला फोन. बाय बाय बाय. चुप. काय आहे मध्ये बोलता तसं? बाबा ही बघ, काकाची पण खोटं बोलते. काही नाही रे दादा, काही नाही खोटमीट. तू झालास तयार? हो हो हो, झाली तर. बाबा तू झालास तयार ना? मी तर रेडी आहे. हो, मी पण रेडीच होतोय. तुझं ब्रेकफास्ट केलंस? ब्रेकफास्ट? अरे देवा, नाही केला. जा 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 जा. आनंदी माझा ब्रेकफास्ट. भूक लागली आहे तुला? लगेच देते. हा, हे लावून घे. काय आहे? लाव लाव. चल. काय आहे आनंदी? आई, हे लावून घ्या. काय? अहो काल खूप भूताप्रेताच्या गोष्टी झाल्या ना, घरात काही आलं असेल तर निघून जाईल. लावून घे ताई. अहो आनंदी प्लीज, मला नको. एवढंच आहे. बाबा मी पण लावलंय. आई मी 5 मिनिटात आले. हा चिंगी, देते हा तुला नाश्ता. थांब. हो. जा जा आनंदी, सोसायटीत जाऊन सगळ्यांना लाव. आनंदी, तू आत्ता एकदम सकाळी सकाळी गडबड झाली माझी. गडबड का झाली त्यात? ते एकदम म्हटलं सकाळी सकाळी कोण आले. हां नाही, मीच आहे. हे उदी घेऊन आले होते, लावते. उदी? हां, काल एवढ्या रात्री आपण बाहेर होतो ना, तर भूतप्रेत काही मागे लागलं असेल ना तर पळून जाईल. हे घ्या. हे असं भूतप्रेत वगैरे काही नसतं, पण मी सांगते म्हणून लावा ना. घरी सगळ्यांनी लावलंय, तुम्हीच राहिलात. मी लावते ना. चला येते. या उदीनं बाकीची भूत पळून जातील, पण मी काय माझा संसार सोडून जाणार नाहीये कुठे. कोण पळवणार आहे मला? मी रमाय रमा, सोडणार नाही अशीच.